बघा आता आपले वडे तयार झालेले आहेत, छान कुरकुरीत असे मस्त झालेत वडे। मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय साबुदाण्याचे वडे। तर आपण काय काय साहित्य घेतो ते बघूया। हा शेंगदाण्याचा कूट आहे, आपण भाजून बारीक केलेला आहे, थोडा मिक्सरला, एकदम जास्त बारीक करायचं नाही। अर्धी वाटीचा आहे, अर्ध्या वाटीचा कूट आहे शेंगदाण्याचा भाजून केलेला। आणि आता हे 4 बटाटे होते छोटे छोटे, त्याचे आपण वाफवून तुकडे केलेले आहेत, मी तुम्हाला दाखवलं नाही। हा अर्धा लिंबू आहे, हे थोडं साळं घेते, थोडं म्हणजे अगदी एवढं असेल अर्धा इंच। आणि ही 2 मिरच्या आहेत, थोड्याशा कापून वरण टाकायला ठेवले। आणि हे थोडं आपण मिक्सरला लावूया। आपण इथे 2 वाटी साबुदाणा घेतला, रात्री आपण तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अंगभर पाण्याने भिजत ठेवला। आणि आता सकाळी छान भिजलेला साबुदाणा आहे हा, बघा किती मस्त भिजलाय। हे बघा छान असे भिजले पाहिजे, नाहीतर मग ते कडक कडक राहतात। हे बघा छान भिजून झालेले आहेत, हे बघा। आणि आता आपण त्याच्यात सगळं टाकून मिक्स। आपण नाही बघा एवढं बाउल भरून असे, एवढं मोठं बाउल आहे, त्याच्या मापाने आपण हे 2 वाट्या साबुदाणे घेतलेले आहेत, रात्री भिजवत ठेवलेले, तर ते डबल झालेत आता। आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकतोय। शेंगदाणे पण भाजून घेतलेले, 4 छोटी छोटी बटाटी होती ती टाकतोय। शेंगदाणे पण भाजून भरड केलेली आहे त्यांची, सालं वगैरे काढून आपण जाड अशी भरड करून ठेवलेलीच आहे। आलं मिरचीचा ठेचा आहे हा बघा, जरा जाड करून घेते शेंगदाण्याच्या कुटाबरोबर। तर आता बघा मस्तपैकी आपण याच्यामध्ये लिंबू पिळतो, अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय। म्हणजे यातले कुठलेही पदार्थ तुम्ही नसाल खात तर नका टाकू, जसं की कोणी कोणी लिंबू खात नाही, कोण कोथिंबीर खात नाही, तर नसाल खात तर नका टाकू, आम्ही खातो म्हणून आम्ही टाकलंय। हा आता आपण मीठ टाकतोय, हे 1/2 चमचा मीठ आहे। आपण मिक्स करून घेऊया, चांगलं बटून घ्यायचं, नाहीतर कधी कधी ना साबुदाणा आणि मग डोळ्यावर तोंडावर उडेल तर भाजायला होईल आपल्याला, त्याच्यामुळे आपण आता चांगलं बटून घेऊया। खूप मळून मळून घ्यायचं। हे बघा कोथिंबीर टाकतो आपण, टाकले मी पहिले, विसरून तुम्हाला दाखवायचं राहिलेलं। हे बघा अर्धा चमचा जिरं आहे, हे आपण टाकून घेतो याच्यात। राजगिऱ्याचं पीठ टाकतोय, 2 टेबलस्पून आपण घेतलेत, मोठा चमचा असतो ना, 2 टेबलस्पून घेतो आपण राजगिऱ्याचं पीठ। आणि पाव टाक, आणि 1/2 चमचा आपण साखर टाकले, टेस्ट बॅलन्स व्हायसाठी। बघा असे चपटे करतोय, कधी कधी तेलात जाऊन वडा फुटतो ना, म्हणून आम्ही जरा चपटे करतो। हे बघा आता वडे आपले झालेले आहेत, आपण वडे टाकून घेऊया तेलामध्ये। मस्तपैकी गरम तेलात तळून घ्यायचे, तेल गरम करायचं, गॅस स्लो ठेवलाय मी। आपण ना इथे चटणीसाठी 3 टेबलस्पून खोबरं घेतलंय, किसून घेतलंय खोबरं, ओलं खोबरं असतं ते। मीठ तुमच्या चवीनुसार घ्या तुम्ही। तो आपण 2 चमच भाजलेले आहेत, ते भाजलेले शेंगदाणे घेतले, 2 चमच घेतलेत मोठे बस। थोडीशी चवीसाठी आपण साखर टाकली, 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, तुम्हाला हवं तर टाका, नाही तर ऑप्शनल आहे कोथिंबीर। आणि आता आपले हे साबुदाण्याचे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत, मस्तपैकी चटणी बरोबर एन्जॉय करा।
बघा आतमध्ये पण किती छान सॉफ्ट एकदम दिसतंय. मस्तपैकी शिजलाय बघा.